नमस्कार, जय शिवराय. मी प्रकाश जमदडे, सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. आता आम्ही आव्हाळवाडी रोड भागात आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागासाठी. मला सांगा, जर सर्वसामान्याची एखादी हातगाडी जर रस्त्याला लागली किंवा एखादी टपरी असेल तर ती उचलून तुम्ही ताब्यात घेता, त्यांच्यावर दंडात्मक कार्य करता. आपल्या पोटासाठी काम करणाऱ्या रस्त्यावरच्या नागरिकांना कधी कधी त्रास दिला जातो. परंतु हा आव्हाळवाडी रोड आहे, हा जो आहे 10 मीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याचा कॉन्क्रीट रस्ता असल्यामुळं इथं ह्या बिल्डरची साईट चालू आहे आणि याच्यावरती किती राडा पडलेला आहे. अगदी इकडे पुढे आता तुम्ही पाहायचं, हे सगळं पत्रे सगळं हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती इथं पडले. आता याच्यामुळे काय होतं, तिकडून ज्या इकडे दाखवले तिकडून ज्या गाड्या येतात त्या साईडनी, तर ह्या ज्या गाड्या येतात ह्या इकडे रस्ता अरुंद होतो, तिकडे जातात गाड्या त्या साईडला, त्याच्यामुळे इथं अपघात होतात. तर माझी विनंती आहे, जर तुम्हाला आहे बघा आता गाडी कशी आली कॉन्क्रीटचा रस्ता आहे, या कॉन्क्रीटच्या रस्त्यापर्यंत गाड्या इथं आलेल्या आहेत. हे सगळ्या कॉन्क्रीटच्या रस्त्यापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची डोळ्यावरती पट्टी बांधली आहे का? त्यांना हे रस्त्यावरचे सगळं धोकादायक पत्रे, अपघाताला निमंत्रण देणारे हे सगळे रस्त्यावरचं अतिक्रमण दिसत नाही का? तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला मी हा व्हिडिओ पाठवतोय. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना माझी विनंती आहे, तुमचे संबंधित या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही गोरगरिबांच्या गाड्या रस्त्यावरच्या उचलता, त्यांना व्यवसायाला बंदी घालता, तर ज्या खऱ्या रस्त्यामुळे अडचण होतीये, यांना इथं स्कीम चालू आहे बिल्डरची, इकडे दाखवा, हे स्कीम चालू आहे, तर ह्यांना तुम्ही हे नोटीस का दिलं नाही आणि हे नोटीस देऊन हे रस्त्यावरती जे दगडांचं अतिक्रमण झालंय हे का हलवलं नाही, त्याच्यामुळे इथं अपघात घडतायत. तर माझी विनंती आहे पुणे महानगरपालिका याला विभागाला की तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी हटवण्यात यावं, मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.